नमस्कार मंडळी. ऑफिस संपल्यानंतर ही बॉसचे फोन, व्हॉट्सअप मेसेजेस आणि एक छोटस काम आहे अशी सुरुवात. हा त्रास तुम्हालाही होतो का? तर आता एक मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे भारतामध्ये राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू होणार का? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय? याचा अर्थ असा, कामाचे अधिकृत तास संपल्यानंतर कर्मचाऱ्याला ऑफिसचे कॉल किंवा मेसेज उचलण्याची जबाबदारी नसावी. म्हणजेच कामानंतर तुमचा वेळ पूर्णपणे तुमचा. अनेक देशांमध्ये फ्रान्स ही प्रणाली लागू आहे. फ्रान्स सारख्या देशांनी हा अधिकार कायद्याने दिला आहे. कारण वर्क लाईफ बॅलन्स बिघडत चालला आहे, मेंटल स्ट्रेस वाढतो आहे आणि कर्मचाऱ्यांवर सतत कामाचा दबाव येतो आहे. आता भारतात काय स्थिती आहे? तर सध्या भारतात असा स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही. पण हा मुद्दा चर्चेत आहे, कारण जर असा कायदा लागू झाला तर कंपन्यांना नियम पाळावे लागतील, कामाचे तास स्पष्ट करावे लागतील आणि त्यानंतर कर्मचारी उपलब्ध नसला तर त्याच्यावर कारवाई करता येणार नाही. पण येथे एक दुसरी बाजूही आहे. काही कंपन्यांचं म्हणणं आहे, बिझनेस नीड्स कधीही निर्माण होऊ शकतात. इमर्जन्सी परिस्थितीत संपर्क आवश्यक असतो. मग प्रश्न असा की कर्मचाऱ्याचा हक्क महत्वाचा की कंपनीची गरज? हा मुद्दा संविधानात काम करण्याचा आणि जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार यांच्याशी संबंधित ठरतो. जर हा कायदा आला तर भारतातील कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये मोठा बदल होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? ऑफिस नंतर फोन उचलणं बंधनकारक असावं का, की कर्मचाऱ्याला पूर्ण मोकळीक मिळावी? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच कायदेशीर व सखोल विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आपल्या कायदा.com चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.